वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, खरीप पिकांना जीवदान। वर्ध्यात दडी मारलेल्या पावसाचं पुन्हा आगमन, दुबार पेरणीचं संकट टळलं, शेतकऱ्यांमध्ये समाधान। वेल्हा तळावाचा जलसाठा 60%वर, तलाव पुन्हा भरल्यानं ग्रामस्थ आनंदित। धाराशिवमध्येही दडी मारलेल्या पावसाचं कमबॅक, बरसलेल्या सरींमुळे पुन्हा एकदा पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान। जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, पावसानंतरही जिल्ह्यातील प्रकल्प मात्र कोरडेच, धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। नाल्याच्या कामासाठी केलेल्या खोदकामाचा चिखलात रुतली बैलगाडी, बैलाला बाहेर काढण्यात यश। नागपूरमध्ये गेल्या 10 वर्षात दुसऱ्यांदा जूनमध्ये कमी पावसाची नोंद, पावसाळ्याच्या शिल्लक 3 महिन्यांमध्ये बळीराजाचं लक्ष। नाशिक शिक्षक मतदारसंघात आज मतमोजणी, गुळरे त्याचबरोबर दराडे, भावसार आणि कोल्हेंमध्ये लढत, कोण बाजी मारणार याची उत्सुकता। लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचा दावा। तुम्हारे जीत से तो हमारे हार के चर्चे ज्यादा है, राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना टोला। धनगर आणि वडार समाजाला एसटीमधून आरक्षण द्या, बीडच्या शिदोड गावामध्ये गेल्या 3 दिवसापासून उपोषण। भुसावळमध्ये वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटल्या, वाहतूक एकेरी मार्गाने वळवली। लोणावळ्याला मुसळधार पावसानं झोडपलं, इंद्रायणी नदी पातळीमध्ये वाढ। जे रुग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर, भरतीबाबत प्रशासन वेळ काढू धोरण राबवत असल्याचा आरोप। आशा आणि आरोग्य सेविकांच्या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या सेवा बाधित, 11 जूनपासून आंदोलन सुरू। पुण्यात झिकाचा धोका वाढला, गर्भवतीला संसर्ग, संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू। देशभरात आजपासून जंगल सफारी बंद, पावसाळा आणि सुरक्षेच्या कारणास्तव 3 महिने सफारी बंद। मुंबईत मैदानी चाचणी दरम्यान तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचं तहसील कार्यालयामध्ये आंदोलन।